good morning, all of you. System, the important point of cropping system. The cropping patterns used on a farm and their interaction with farm resources, other farm enterprises, and available technology which determine their makeup. It is the cropping system. Simply, cropping system means the cropping pattern and their interaction with farm resources. तर क्रॉपिंग सिस्टीम म्हणजे काय, जो क्रॉपिंग पॅटर्न आहे. क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय की एखादा समजा फील्ड आहे, त्या फील्डमध्ये आपण वर्षभरामध्ये कोणकोणते क्रॉप घेतो आणि त्यांचा सिक्वेन्स काय आहे, तर तो जो पॅटर्न आहे त्याला क्रॉपिंग पॅटर्न म्हणतो. आणि या क्रॉपिंग पॅटर्नचा जे फार्म रिसोर्सेस आहेत, फार्म रिसोर्सेस याचा अर्थ जे फार्ममधले इनपुट आहेत, मग इरिगेशन झालं, त्यानंतर लेबर झालं, लँड झाले, ज्या ज्या गोष्टी आपण फार्मिंगसाठी वापरतो त्या सगळ्यांना आपण फार्म रिसोर्सेस म्हणतो. मग क्रॉपिंग सिस्टीममध्ये आपण काय, त्यामध्ये कशाचा समावेश होतो, तर पहिलं म्हणजे क्रॉपिंग पॅटर्नचा आणि दुसरं म्हणजे जे फार्म रिसोर्सेसचं, या दोन्हीचं जे इंटरॅक्शन असतं किंवा त्याचा जो स्टडी असतो त्याला आपण क्रॉपिंग सिस्टीम असे म्हणतो. सो द क्रॉपिंग पॅटर्न्स युज्ड ऑन द फार्म अँड देअर इंटरॅक्शन विथ फार्म रिसोर्सेस इज कॉल्ड ॲज क्रॉपिंग सिस्टीम. And the cropping pattern, it means the yearly sequence and spatial arrangement of the crop and fallows on the given area. तर क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय, एखाद्या फील्डमध्ये आपण वर्षभरात किती क्रॉप लावतो त्या क्रॉपचा जो सिक्वेन्स आहे, किंवा स्पॅशियल अरेंजमेंट म्हणजे समजा दोन ओळीतील अंतर किती असलं पाहिजे, किंवा आंतरपीक कोणतं घ्यायचं आहे, किंवा मिक्स्ड क्रॉपिंग घ्यायचं आहे, हा सगळे जो पॅटर्न असतो क्रॉपचा त्याला आपण क्रॉपिंग पॅटर्न असे म्हणतो. सो क्रॉपिंग सिस्टीम कॉम्प्रोमाइज ऑल द कंपोनंट रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ पर्टिक्युलर क्रॉप अँड द इंटर रिलेशनशिप बिटवीन देम अँड इन्व्हायरमेंट. जेव्हा आपण क्रॉपिंग सिस्टीमचा स्टडी करत असतो त्यावेळेस आपल्याला फार्म रिसोर्सेस महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर इन्व्हायरमेंट महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे क्रॉपची जी ग्रोथ असते, क्रॉपची डेव्हलपमेंट असते, किंवा क्रॉपचं पूर्ण लाईफ सायकल असते ते इन्व्हायरमेंटवर डिपेंड असते. कशा प्रकारचं इन्व्हायरमेंट आहे त्यावर त्याची ग्रोथ सायकल डिपेंड असते. त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण क्रॉपिंग सिस्टीमचा स्टडी करतो तेव्हा आपल्याला इन्व्हायरमेंटचा स्टडी असणं आवश्यक आहे. आणि इन्व्हायरमेंटच्या स्टडीबरोबरच आपल्याजवळ किंवा त्या फार्मरजवळ कोणत्या प्रकारचे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये इरिगेशन कसं आहे. समजा सोर्स ऑफ इरिगेशन जर कमी असेल तर आपल्याला रेनफेड क्रॉपिंग करावं लागतं, त्यावेळेस आपण समरचे क्रॉप करू शकत नाही. आणि जेव्हा इरिगेशन आपल्याकडं अवेलेबल असतं, समजा इरिगेशनचे सोर्सेस अवेलेबल आहेत, ड्रिप इरिगेशन आहे, त्यावेळेस आपण वर्षभर क्रॉप घेऊ शकतो. म्हणजे समजा क्रॉपिंग सिस्टीम जर ठरवायची असेल तर त्यासाठी आपल्याला क्रॉपची माहिती असणं आवश्यक आहे, त्याचबरोबर वातावरणाची माहिती आवश्यक आहे, आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांपाशी किंवा फार्मरपाशी कोणत्या प्रकारचे इनपुट्स आहेत, त्याच्यापाशी कोणते सोर्सेस आहेत, त्याच्याकडे किती प्रकारे कॅपिटल आहे, त्यानंतर मशिनरी कोणकोणत्या आहेत, त्यानंतर इरिगेशन फॅसिलिटी आहे की नाही, किंवा कोणत्या प्रकारचं इरिगेशन आहे, ड्रिप इरिगेशन आहे, स्प्रिंकलर इरिगेशन आहे, किंवा फ्लडिंग इरिगेशन आहे. तर या सर्वांचा जो स्टडी आहे त्यालाच आपण क्रॉपिंग सिस्टीम असे म्हणतो. देन बेसिक प्रिन्सिपल ऑफ क्रॉपिंग सिस्टीम. चूज क्रॉप दॅट कॉम्प्लिमेंट इच अदर. म्हणजे जेव्हा आपण क्रॉपिंग सिस्टीम ठरवत असतो वर्षभराची, त्यावेळेस आपल्याला क्रॉप सिलेक्ट करावे लागतात. म्हणजे कोणते क्रॉप आपण वर्षभरात घेणार आहोत ते आपल्याला सिलेक्ट करायचे असतात. मग ते क्रॉप सिलेक्ट करताना त्याचे काय ते क्रायटेरिया आहेत, त्याच्या काय त्या कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्सलाच आपण बेसिक प्रिन्सिपल ऑफ क्रॉपिंग सिस्टीम असे म्हणतो. तर पहिली कंडिशन कोणती आहे की चूज क्रॉप दॅट कॉम्प्लिमेंट विथ इच अदर. याचा मिनिंग काय होतो की जेव्हा आपल्याला दोन क्रॉप घ्यायच्यात, इंटर क्रॉप घ्यायच्यात, तर ते दोन्ही क्रॉप एकमेकाला कॉम्प्लिमेंट असले पाहिजेत, म्हणजेच पूरक असले पाहिजेत. म्हणजे एखाद्याचा ग्रोथचा परिणाम दुसऱ्याच्या ग्रोथवर न होता दोन्हींची सायमल्टेनियसली त्याची ग्रोथ झाली पाहिजे. त्यालाच आपण काय म्हटलं की चूज क्रॉप दॅट कॉम्प्लिमेंट विथ इच अदर. Then another point is choose crop and cropping rotations which utilize available resources efficiently. म्हणजे जेव्हा आपण क्रॉप सिलेक्ट करणार आहोत किंवा जेव्हा आपण क्रॉप रोटेशनमध्ये क्रॉप सिलेक्ट करणार आहोत त्यांना जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्यांचा फायदा झाला पाहिजे. म्हणजे इरिगेशन असेल किंवा लेबर्स असतील किंवा जे जे फार्म इनपुट्स आहेत, जे जे रिसोर्सेस आहेत, त्या रिसोर्सेसचा त्या क्रॉपला काय झाला पाहिजे, फायदा झाला पाहिजे. चूज क्रॉप अँड क्रॉपिंग दॅट मेंटेन अँड एन्हान्स द सॉईल फर्टिलिटी. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज वी नो दॅट सॉईल हेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. अँड while we going for crop production,
The maintaining of soil health is also essential. So the cropping system or the cropping pattern must be favorable for soil health. जेव्हा आपण क्रॉप प्रोडक्शन घेत असतो म्हणजे कंटिन्युअसली एका जमिनीमध्ये जर आपण पिके घेत असतो तेव्हा काय होतं ते कंटिन्युअसली ते क्रॉप काय करतं त्यातले मिनरल्स असतील त्यातला ऑर्गॅनिक मॅटर असेल त्यातला ऑर्गॅनिक कार्बन आहे हे काय करतात कन्झ्युम करतात आणि सतत क्रॉप घेतल्यामुळं काय होतं की त्याची जी न्यूट्रिशन कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी सॉईलची कमी कमी होत जाते म्हणजे सॉईलची हेल्थ आहे ती हेल्थ काय होते डिटोरेट होत जाते आणि त्यामुळे ते आपली सॉईलची फर्टिलिटी वाढवणं हे पण इम्पॉर्टंट असतं. मग अशा वेळेस आपण क्रॉपिंग सिस्टीम कशी करायची समजा आपण पल्सेस क्रॉप घेतले म्हणजेच आपण लेग्युमिनेसी क्रॉप घेतले तर लेग्युमिनेसी क्रॉप काय करतात की जो हवेतील नत्र आहे तो नत्र जमिनीमध्ये साठवला जातो. मग त्यामुळं काय होतं की जेव्हा आपण लेग्युमिनस क्रॉप घेतो आपल्या क्रॉपिंग पॅटर्नमध्ये तेव्हा जमिनीची फर्टिलिटी वाढते. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या क्रॉपचा फॉलिएज किंवा लिफ ड्रॉपिंग होते तर लिफ ड्रॉपिंग झाल्यानंतर काय होतं की किंवा एखाद्याला फॉलिएज जास्त आहे समजा लेग्युमिनस क्रॉप असते सोयाबीन असेल तर यामध्ये काय होतं की जमिनीचा जो पोत असतो तो पोत कसा होतो सुधारतो. जमिनीचा पोत याचा अर्थच की सॉईल फर्टिलिटी इन्क्रीज होते. त्यामुळे अशा प्रकारचा आपण अशा प्रकारे सॉईलची फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण क्रॉपिंग सिस्टीम केली पाहिजे. नेक्स्ट चूज क्रॉप विच हॅव अ डायव्हर्सिटी ऑफ ग्रोथ सायकल. म्हणजे जेव्हा आपण इंटरक्रॉप घेतो तेव्हा त्या दोघांची जी ग्रोथ सायकल आहे किंवा त्या दोघांची जी डिमांड आहे न्यूट्रिएंटची ती वेगवेगळी असली पाहिजे. कारण समजा एकसारखी डिमांड असेल तर तिथं डेफिशियन्सी होऊ शकते किंवा त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होऊ शकतं आणि ती कॉम्प्लिमेंट होणार नाहीत एकमेकाला. त्यासाठी जेव्हा आपण इंटरक्रॉपिंग करत असेल जेव्हा मिक्सड क्रॉपिंग करत असेल तेव्हा त्यांची जी ग्रोथ सायकल आहे किंवा त्यांची जी क्रिटिकल स्टेज आहे ग्रोथ स्टेज ती कशी असल्या पाहिजेत वेगवेगळ्या पाहिजेत. आणि जर त्या वेगवेगळ्या असतील तर त्यामध्ये एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन न होता एक कॉम्प्लिमेंट राहते आणि त्यामुळे सायमल्टेनियसली प्रत्येक क्रॉपचं यील्ड कसं असतं चांगलं येऊ शकतं. कीप द सॉईल कवर्ड. कारण आपल्यामध्ये सॉईल इरोजन म्हणजे ज्याला आपण मातीची धूप म्हणतो हा मेजर प्रॉब्लेम आहे आणि जर सॉईल इरोजन आपल्याला प्रिव्हेंट करायची असेल तर आपल्याला सॉईल कवर होणं गरजेचे आहे. त्यामुळे एअरमध्ये म्हणजे एअरवाईज आपली जमीन ही जास्त काळ फॅलो असली नाही पाहिजे. फॅलो म्हणजे कसं की ज्याच्यामध्ये कोणताही क्रॉप घेत नाही त्या स्टेजला आपण फॅलो सिच्युएशन असे म्हणतो. म्हणजे वर्षभर आपण फॅलो सिच्युएशन जास्त ठेवली नाही पाहिजे. कारण जर लँड बॅरन असेल त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्लांट नसेल तर तिथं सॉईल इरोजनची रिस्क असते. त्यामुळे जेव्हा आपण क्रॉपिंग सिस्टीम ठरवत असतो त्यावेळेस असं ठरवायचं की त्याच्यामध्ये माती शक्यतो त्या मातीमध्ये कोणतं पीक हे वर्षभर असलं पाहिजे. स्ट्रॅटेजिकली प्लॅन अँड मॉडिफाय द क्रॉपिंग सिस्टीम ॲज अ नीडेड. जे आपण क्रॉपिंग सिस्टीम ठरवली समजा परंतु जर क्लायमेटमध्ये एक्स्ट्रीमली चेंज झाला म्हणजे समजा जूनमध्ये पावसामध्ये काय व्हेरिएशन झालं किंवा थंडीमध्ये व्हेरिएशन झालं तर ती क्रॉपिंग सिस्टीम आपल्याला मोल्ड करता आली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला चेंज करता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे नेहमी पिकांसाठी पर्याय असला पाहिजे. समजा मान्सून आला आणि तरी पावसाची कंडिशन नसेल तर काही जे क्रॉप्स आहेत समजा ग्रीन ग्रॅम असेल की ब्लॅक ग्रॅम असेल की या क्रॉपचं आपण ज्याला इरिगेशन कमी लागतं असे क्रॉप आपण तिथं लावू शकतो. किंवा समर क्रॉपला इरिगेशन भरपूर प्रमाणात आहे तर तिथं आपण जर फ्रुटी व्हेजिटेबल्स घेतल्या तर शेतकऱ्यांना जास्त फायदा होऊ शकतो. सो द क्रॉपिंग सिस्टीम शुड बी मोल्डेड अकॉर्डिंग टू द क्लायमेट अकॉर्डिंग टू द मार्केट डिमांड. सो these are the basic principles of cropping system. Then objective of cropping system. Why we go for cropping system? First main objective is efficient utilization of farm resources. आपण क्रॉपिंग सिस्टीम का करायची तर क्रॉपिंग सिस्टीम केल्यानंतर आपण जेवढे आपल्याकडे रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्या रिसोर्सेसचा आपण पूर्णपणे उपयोग करू शकतो. सो द मेन ऑब्जेक्टिव्ह इज द इफिशियंट युटिलायझेशन ऑफ द all farm resources which are available to the farmer. Then another benefits of cropping system such as it maintain and enhance the soil fertility, it enhances the crop growth, it minimizes the spread of disease, it controls the weeds, it inhibit the insect and pest growth, increase the soil cover, reduce the risk for crop failure, use resources more efficiently. So these are the different benefits or these are the advantages of cropping system. Then we go for the classification of cropping system such as sole cropping, intensive cropping, sequential cropping and crop rotation. So these are the varied cropping system.
जर आपण क्रॉपिंग सिस्टीमचे क्लासिफिकेशन पाहिलं तर सोल क्रॉपिंग याचा अर्थ एका फील्डमध्ये एकच क्रॉप घेतो, ज्याला आपण मोनोकल्चरिंग किंवा मोनोक्रॉपिंगसुद्धा म्हणतो, कारण जिथे आपण इंटरक्रॉपिंग करत नाही, एका फील्डमध्ये एकच पीक घेतो, त्याला आपण सोल क्रॉपिंग असे म्हणतो. तर इंटेन्सिव्ह क्रॉपिंग याचा अर्थ की त्याच्यामध्ये जे स्पेसिस लावणार आहेत क्रॉपच्या त्या मोर दॅन वन पाहिजे, एकापेक्षा जास्त पीक तर त्या जमिनीमध्ये आपण घेत असेल किंवा त्या फील्डमध्ये जर घेत असेल तर आपण त्याला इंटेन्सिव्ह क्रॉपिंग असे म्हणतो. त्यामध्ये मल्टिपल क्रॉपिंग आणि इंटरक्रॉपिंग. मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे दोनपेक्षा जास्त क्रॉप आपण घेतो आणि इंटरक्रॉपिंगमध्ये जनरली आपण 2 क्रॉप आपण घेत असतो. सिक्वेन्शियल क्रॉपिंग म्हणजे सीझन वाईज, समजा आपण खरीप सीझनमध्ये जर आपण समजा सॉर्गम घेतलं किंवा खरीप सीझनमध्ये आपण राईस घेतला, तर रब्बी सीझनमध्ये काय घ्यायचं, समजा ही सायकल कशी असते किंवा खरीपमध्ये आपण सोयाबीन घेतलं, रब्बीमध्ये आपण गहू घेतो आणि समरमध्ये परत आपण कुकुरबिटीस म्हणजे वॉटरमेलन असेल किंवा काकडी असेल याचं पीक घेतो. म्हणजे ही जी सायकल आहे एका पाठोपाठ एक क्रॉप घेण्याची, तसं जो क्रॉपिंग सिस्टीम असते त्याला सिक्वेन्शियल क्रॉपिंग सिस्टीम म्हणतात, कारण त्याच्यामध्ये कोणताही गॅप न करता ती जी सायकल आहे ती कंटिन्युअसली कंप्लीट केली जाते, त्याला आपण सिक्वेन्शियल क्रॉपिंग असे म्हणतो. आणि लास्ट आहे ते क्रॉप रोटेशन, म्हणजे वर्षभरात जे सिक्वेन्स असतो क्रॉपचा, एक क्रॉप जास्त न घेता किंवा कंटिन्युअसली एक क्रॉपचं हे करता, समजा शुगरकेन असेल तर काय शेतकरी एका लँडमध्ये कंटिन्युअस शुगरकेन घेतात, अशा वेळेस सॉईलची फर्टिलिटी कमी होते. मग याच्या वेळेस काय केलं जातं, शुगरकेनच्या ऐवजी दुसरं क्रॉप वापरलं जातं किंवा लावलं जातं, त्यालाच आपण क्रॉप रोटेशन असे म्हणतो. So monocropping it means a single crop is grown in same land, so that cropping is called as monocropping. And disadvantage of monocropping is it is difficult to maintain the cover on the soil, it encourages the disease and pest, it can reduce the soil fertility. जेव्हा आपण एक पीक घेतल्यामुळे काय होतं की कंटिन्युअस त्यामध्ये पेस्ट आणि डिसीजचं जे प्रोपॅगेशन असतं ते तसंच राहतं, किंवा जे प्रोपॅग्युल्स असतात ज्याच्यामुळे डिसीज पेस्ट इन्फेस्ट करतात ते त्यांच्या म्हणजे कंटिन्युअसली त्यांची पॉप्युलेशन किंवा कंटिन्युअसली त्यांचे स्टेजेस त्या लँडमध्ये प्रेझेंट असतात, त्यामुळे इन्फेस्टेशन जास्त होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक पीक सतत लावल्यामुळे त्याची जी डिमांड असते एखाद्या मिनरल ॲब्झॉर्ब करण्याची, एखादं कंटेंट ॲब्झॉर्ब करण्याची, ती सेम असते, त्यामुळे त्या जमिनीमध्ये त्या घटकाचं काय होतं, डेफिशियन्सी होऊ शकते. तर हे काय झालं मेन मोनोक्रॉपिंगचे डिसॲडव्हान्टेज. मल्टिपल क्रॉपिंग, इन दिस इमेज यू कॅन सी दॅट हाऊ द मेज, सोयाबीन अँड ओट, these crops are grown simultaneously in the same field. जेव्हा 2पेक्षा जास्त पिके आपण एकाच जमिनीमध्ये घेतो त्याला आपण मल्टिपल क्रॉपिंग असे म्हणतो. देन इंटरक्रॉपिंग. सो intercropping it means growing of 2 or more crops simultaneously on the same field is called as intercropping, and it is subdivided as mixed cropping, row intercropping, strip intercropping and relay intercropping. इंटरक्रॉपिंग म्हणजे आंतरपिके, 2पेक्षा जास्त पीक आपण एकाच जमिनीमध्ये घेतो, एकाच वेळेस घेतो, त्याला आपण इंटरक्रॉपिंग असे म्हणतो. त्याच्यामध्ये मिक्स्ड क्रॉपिंग आहे, रो इंटरक्रॉपिंग आहे, स्ट्रीप इंटरक्रॉपिंग आहे आणि रिले इंटरक्रॉपिंग आहे. तर मिक्स्ड इंटरक्रॉपिंग म्हणजे काय, ग्रोईंग 2 or more क्रॉप्स सायमल्टेनियसली विथ नो डिस्टिंक्ट रो अरेंजमेंट, अल्सो रेफर टू ॲज मिक्स्ड क्रॉपिंग. तर मिक्स्ड इंटरक्रॉपिंगमध्ये काय केलं जातं की एकाच वेळेस 2 ते 3 क्रॉप घेतले जातात, पण इथं काय असतं कंडिशन की इथं कोणत्याही प्रकारचं डिस्टन्स म्हणजे प्लॅन्ट टू प्लॅन्ट जे डिस्टन्स असेल किंवा रो टू रो असे कोणत्याही प्रकारचे डिस्टन्स या सिस्टीममध्ये काय केलं जात नाहीत, फॉलो करत जात नाहीत. म्हणजे इथं डायरेक्ट 2 ते 3 क्रॉपचे सीड एकदम ब्रॉडकास्ट केले जातात, स्कॅटर्ड केले जातात आणि तसेच ग्रोन केले जातात. तर सॉर्गम असेल, परमिलेट अँड काउपी आर मिक्स्ड अँड ब्रॉडकास्टेड इन रेनफेड कंडिशन. बऱ्याच वेळा काय होतं की ज्वारी आणि चवळी हे दोन्हीचे सीड एकत्र केले जातात आणि ते ब्रॉडकास्ट केले जातात. याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं रो टू रो डिस्टन्स असेल किंवा प्लॅन्ट टू प्लॅन्ट डिस्टन्स, कोणत्याही प्रकारचं डिस्टन्स या पद्धतीमध्ये मेंटेन केलं जात नाही, त्याला आपण मिक्स्ड क्रॉपिंग. रो इंटरक्रॉपिंग. आता रो इंटरक्रॉपिंगमध्ये काय 2पेक्षा जास्त पिकं असतातच, परंतु त्याची जी लाईन किंवा जो डिस्टन्स आहे ते डिस्टन्स मेंटेन केलं जातं. म्हणजे मेज आणि ग्रीन ग्रॅम म्हणजे मका आणि ग्रीन ग्रॅम ज्याला मूग म्हणतो, मका आणि मूग जर एकत्र लावायचं असेल तर काय करतात शेतकरी, एक लाईन मक्याची, दुसरी लाईन ग्रीन ग्रॅमची, परत मका ग्रीन ग्रॅम, अशा प्रकारे जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट इथं ठरलेली असते. त्यानंतर ग्राउंडनट आणि रेड ग्रॅम म्हणजे तूर आणि ग्राउंडनट असेल तर 6 लाईन आपण ग्राउंडनटच्या लावतो, त्यानंतर 7वी लाईन असते तिथं रेड ग्रॅम लावतो. म्हणजे ज्याची अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट ठरलेली असते, त्याला आपण रो इंटरक्रॉपिंग म्हणतात. म्हणजे जी ओळीची अरेंजमेंट आहे की एक
नंतर एक लावायचं किंवा 6 ओळी ग्राउंडनटच्या 1 ओळी तूरची, ही जी अरेंजमेंट आहे कशाची, ती रोची अरेंजमेंट आहे, त्यामुळे आपण त्याला रो इंटरक्रॉपिंग असे म्हणतो. आता नेक्स्ट आहे रिले इंटरक्रॉपिंग. रिले इंटरक्रॉपिंग म्हणजे काय की आपण रिले रेस पाहतो, तर त्या रिले रेसमध्ये जो बॅटन असतो तो नेहमी एक प्लेअर दुसऱ्या प्लेअरला हँडओव्हर करत असतो आणि ही सायकल तशीच कंटिन्युअस असते. त्याचप्रमाणे ही त्या प्रिन्सिपल ह्या इंटरक्रॉपिंगमध्ये असतं, त्यामुळे त्याला आपण रिले क्रॉपिंग असे म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की एक पीक जमिनीमध्ये असतानाच दुसऱ्या पिकाची काय केली जाते, सोईंग केली जाते, त्याला आपण रिले क्रॉपिंग असे म्हणतो. तर रिले क्रॉपिंग म्हणजे समजा कोकणामध्ये काय केलं जातं की जेव्हा राईस आहे, राईसचं ग्रीन मॅच्युरिंग स्टेजला असतो तेव्हा काय केलं जातं, त्यामध्ये पल्सेस लावले जातात किंवा त्यामध्ये ज्या ह्या आहेत बीन्स आहेत त्या बीन्स लावल्या जातात. म्हणजे जेव्हा क्रॉप आपण हार्वेस्ट करतो राईस, तेव्हा हे क्रॉप पॉड फिलिंग स्टेजला असतं. म्हणजे एकाच वेळेस 2 क्रॉप लावतो, पण सायमल्टेनियसली न लावता एखादे क्रॉप मॅच्युअर स्टेजमध्ये झालं असेल बिफोर हार्वेस्टिंग आपण दुसरं क्रॉप लावतो. त्यामुळं काय होतं की जो मॉइश्चर आहे प्रेझेंट त्या जमिनीतला त्याचा पुरेपूर वापर होतो. त्याचबरोबर टिलेज म्हणजे समजा ते काढून दुसरं क्रॉप जर करायचं म्हटलं तर आपल्याला मशागत करावी लागते, त्याचा खर्च वाचतो आणि या गोष्टीसाठी आपण काय करतो, रिले इंटरक्रॉपिंग करतो. Then sequential cropping, growing 2 or more crops in a sequence on the same field in a farming year. म्हणजे एका वर्षामध्ये आपण 3 क्रॉप घेत असो आणि ती क्रॉपची जी सायकल आहे त्यालाच आपण सिक्वेन्शियल क्रॉप म्हणतो. मग त्यामध्ये डबल क्रॉपिंग, ट्रिपल क्रॉपिंग आणि क्वाड्रॅपल क्रॉपिंग आहे. डबल क्रॉपिंग म्हणजे काय की ग्रोईंग ऑफ 2 क्रॉप्स इन अ इयर इन अ सिक्वेन्स. म्हणजे वर्षामध्ये जर आपण 2 पिके घेत असेल तर त्याला डबल क्रॉपिंग. ग्रोईंग 3 क्रॉप्स इन अ इयर इज कॉल्ड ॲज ट्रिपल क्रॉपिंग अँड ग्रोईंग 4 क्रॉप्स इन अ इयर इज कॉल्ड ॲज क्वाड्रॅपल क्रॉपिंग. म्हणजे जर वर्षातून आपण 2 क्रॉप घेत असेल तर त्याला डबल क्रॉपिंग म्हणतो. वर्षातून 3 क्रॉप घेत असेल तर ट्रिपल क्रॉपिंग आणि 4 घेत असेल तर क्वाड्रॅपल क्रॉपिंग. सो दिस इज द सब डिव्हिजन ऑफ सिक्वेन्शियल क्रॉपिंग. अँड देन रटून क्रॉपिंग. रटून इट मीन्स द कल्टिवेशन ऑफ क्रॉप रिग्रोथ आफ्टर द हार्वेस्ट ऑल्दो नॉट नेसेसरीली फॉर ग्रेन. रटून क्रॉपिंग म्हणजे ज्याला आपण खोडवा व्यवस्थापन असे म्हणतो. खोडवा म्हणजे काय की आपण मेन क्रॉप हार्वेस्ट केल्यानंतर जी फूट येते ती फूट तशीच राखली जाते आणि त्याच्यापासून उत्पन्न घेतलं जातं, त्याला आपण रटून क्रॉपिंग म्हणतो. जसं शुगरकेनचं मेन क्रॉप काढल्यानंतर जे परत तो फुटवा येतो, तो फुटवा राखला जातो, ज्याला आपण खोडवा असे म्हणतो. तर तो खोडवा म्हणजेच काय, रटून क्रॉपिंग. Then alley cropping. Alley cropping, it is broadly defined as the planting of 2 or more sets of single or multiple rows or trees or shrubs at wide spacing, creating alleyways within which agriculture, horticulture or forage crops are cultivated. तर अले क्रॉपिंग म्हणजे काय की एकाच वेळेस जे फॉरेस्ट क्रॉप आहेत म्हणजे उंच वाढणारी झाडे आहेत ती लावली जातात आणि त्यांच्यामधला जो जागा शिल्लक आहे त्या जागेमध्ये आपण दुसरे क्रॉप लावतो. ही जी क्रॉपिंग पॅटर्न आहे त्याला अले क्रॉपिंग असे म्हणतात. त्याचे फायदे काय आहेत की डायव्हर्सिफाय फार्म एंटरप्राइजेस, रिड्यूस इरोजन म्हणजे जमिनीची धूप काय होते, कमी होते, इम्प्रूव्ह द वॉटर क्वालिटी, प्रोटेक्ट द क्रॉप्स, इन्हान्स द वाईल्ड लाईफ आणि इम्प्रूव्ह द ॲस्थेटिक्स. सो दीज आर द बेनिफिट्स ऑफ अले क्रॉपिंग. आता या इमेजमध्ये दिसतं की जे मोठी झाडं आहेत ती मोठी झाडे लावले जातात. मग त्या झाडांपासून आपल्याला जनावरांसाठी चारा मिळू शकतो, तसेच त्याच्यापासून आपल्याला इल्ड मिळू शकतं आणि राहिलेली जागा आहे त्याच्यामध्ये आपण छोटी छोटी पिके घेऊ शकतो. म्हणजे इथं डबल क्रॉपिंग आहे, डबल इल्ड आहे. त्याचबरोबर आपल्या ज्या नीड्स आहेत त्या नीड्स पण आपल्या सगळ्या भागू शकतो. म्हणजे समजा फ्रूट ट्रीज जर आपण लावल्या तर फ्रूटमुळे आपल्या फ्रूट भेटू शकतात आणि समजा त्यामध्ये आपण फॉरेज क्रॉप लावले तर जर आपल्याला जनावरे असतील तर त्या जनावरांना पण चारा भेटू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्या ज्या सगळ्या गरजा आहेत त्या गरजा आपल्याला अले क्रॉपिंगद्वारे पूर्ण करता येऊ शकतात. समजा केरळचं एक्झाम्पल घेतलं जातं, सुपारीच्या बागा असतात, त्या सुपारीच्या बागा असतात किंवा नारळाच्या बागा असतात आणि त्याच्यावरच ब्लॅक पेपरचा वेल असतो म्हणजे ज्याला आपण दालचिनी म्हणतो किंवा काळी मिरी असते. त्या काळ्या मिरीचा जो वेल आहे तो त्या कोकोनटवर वाढत असतो. त्याचबरोबर त्याच वेळेस ते खाली ब्रिंजल असेल किंवा दुसऱ्या फ्रुटी व्हेजिटेबल लावतात. म्हणजे एका फील्डमध्ये त्यावेळेस नारळ असतो, त्याचप्रमाणे ब्लॅक पेपर असतं आणि फ्रूट व्हेजिटेबल्स असतात. म्हणजे एकाच वेळेस शेतकरी सेम फील्डमधून 3 पिकांचं उत्पन्न काढू शकतात. तर त्याला आपण अले क्रॉपिंग असे म्हणतो.
So in this lecture we discuss regarding the cropping system. In this lecture we study what is meant by cropping system, which are the different types of cropping system, why this cropping system are applied, which are the particular advantage of that cropping system, disadvantage of that cropping system. So all the points regarding the cropping system are studied in this lecture. If you have any type of doubt and query regarding the cropping system, please concern with me. Thank you. Now I am stop here. Thank you.